ठाण्यात कोपिनेश्वर मंदिरामध्ये परिसरातील सुवासिनींनी एकत्र येऊन वटपौर्णिमा पारंपरिक पद्धतीने साजरी केली आहे। यावेळी वडाच्या झाडाची विधिवत पूजा करण्याकरिता महिलांनी येथे गर्दी केली होती। सावित्रीने आपला पती सत्यवान याचं प्राण यमराजाकडून परत आणण्याकरिता पतीला जीवदान दिले। सावित्रीने आपला पती सत्यवान याचे प्राण यमराजाकडून परत आणून आपल्या पतीला जीवनदान दिले। त्या दिवसापासून वटसावित्री या पूजेची सुरुवात झाली। याच अनुषंगाने दरवर्षी सुहासिनी महिला वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून 7 जन्म हाच नवरा मिळावा अशी प्रार्थना करतात। यंदाही वटसावित्रीच्या पूजेसाठी ठाण्यातील कोपिनेश्वर आवारातील वडाचे झाड यासह शहरामध्ये ठिकठिकाणी सौभाग्यवतींनी वडाची पूजा करून पतीसाठी उदंड आयुष्य लाभावे आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करत हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला आहे। या पूजेमध्ये महिला साजशृंगार करून हातामध्ये पूजेचे ताट घेऊन वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारून मनापासून पूजा केली। त्यानंतर वडाच्या झाडाला पुरणपोळीचा नैवेद्य 5 फळांचे वाण देखील दाखवण्यात आले। पूजेनंतर या ठिकाणी आलेल्या महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून वाण दिले। हालचे इनने कमना फेमस कर से यूट्यूब ऊपर है क्या याद देखो OnePlus 12 है। थोड़े इकडे बघा परत जरा नुसतं ॲक्शन करा हळदी कुंकू थोडं तुम्ही लावा नाही तुम्ही लावा त्यांना मग तिकडे बघा माझ्याकडे नका समोर बघा समोर तिकडे बघा ओके थँक्यू जाम वाढलाय रे जाम वाढला हात लावा वाण देताना असं हां थोडं वरती पकडा थोडं असं थोडं